श्रोते हो नमस्कार. आढावा विधानसभा मतदारसंघांचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या भागात जळगाव जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांमधली राजकीय परिस्थिती, निवडणुकीवर प्रभाव पाडणारे विविध घटक यांची माहिती आपण जाणून घेणार आहोत. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्वच पक्षांची लगीनघाई सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यातल्या 11 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपा शिवसेनेचं वर्चस्व असून जिल्ह्यात 3 कॅबिनेट मंत्री आहेत. पूर्वीपासून जळगाव जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे खासदार असून रक्षा खडसे यांना केंद्रात राज्यमंत्रीपदही मिळालं आहे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्याचा फायदा भाजपानं घेतला असून अनेकांना प्रवेशही दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची इथं ताकद असली तरी स्थानिक नेतृत्व दमदार नसल्यानं त्यांची वाट बिकट आहे. काँग्रेसला तर अंतर्गत गटबाजीनं ग्रासला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद काही मतदारसंघात आहे. जिल्ह्याचे नेते गुलाबराव पाटील हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानं ती कमी झाली आहे. मुळात पक्षाचे 4 आमदार असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे इथं आता केवळ सैनिकांची फौज आहे. मात्र तरीही निवडणुकीत काही धक्कादायक निकालही येऊ शकतो. याबाबत आमचे वार्ताहर राजेश यावलकर यांनी सांगितलं. जळगाव जिल्ह्यातील विधानसभेच्या 11 मतदारसंघांच्या जागा वाटपाबाबत एकीकडे महाविकास आघाडीत अजून निश्चितता होऊ शकलेली नाही, तर दुसरीकडे महायुतीने जिल्ह्यातील 11 जागांवरील फॉर्म्युला जवळपास निश्चित केला आणि या फॉर्म्युलानुसार जळगाव जिल्ह्यातील 11 जागांपैकी भारतीय जनता पार्टी आणि शिंदेची शिवसेना यांच्या वाटेला प्रत्येकी 5 आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला 1 जागा मिळू शकणार आहे असं मात्र चित्र आहे. मात्र महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून जळगाव जिल्ह्यातील जागांबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील सूत्रांनी आकाशवाणीशी बोलताना दिली. रावेर मतदारसंघाची जागा वगळता इतर 10 जागांवर आघाडीचा पेच अद्याप कायम आहे. आकाशवाणीसाठी राजेश यावलकर, जळगाव. जळगाव जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांची माहिती आता पाहूया. सन 2008च्या रचनेनुसार जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला. या मतदारसंघात फक्त महानगरपालिका क्षेत्राचा समावेश आहे. जळगाव शहर हा विधानसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघात मोडतो. पूर्वी या मतदारसंघात ग्रामीण भाग जोडला गेला होता. या मतदारसंघावर सुरुवातीपासूनच माजी मंत्री सुरेश जैन यांचं वर्चस्व होतं. 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत जैन विजयी झाल्यानंतरच्या काळात घरकुल घोटाळ्याचं प्रकरण समोर आल्यानं आणि ग्रामीण भाग शहरापासून दूर गेल्यानं सुरेश जैन यांना 2014च्या निवडणुकीत मोठा फटका बसला. गेल्या 2 निवडणुकांमध्ये भाजपाचे सुरेश भोळे निवडून आले. यावेळीही त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर महानगरपालिकेतलं पक्षीय बलाबल आता बदललं आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे माजी महापौर जयश्री महाजन यांचा संपूर्ण गट असल्यानं ते यावेळी निवडणुकीत दंड थोपटण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये जळगाव शहराची जागा भाजपाच्या वाट्याला जाणार असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाच्या पाठीशी असल्यानं प्रथम दर्शनी त्यांची बाजू भक्कम दिसत असली तरी ऐन निवडणुकीत काय होतं ते पाहावं लागेल. लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री सुरेश जैन यांनी एक पत्र प्रसिद्ध करत विकासासाठी भाजपाला पाठिंबा दिला, पण यावेळी त्यांचे खंदे समर्थक सुनील महाजन यांच्या पत्नी जयश्री या मैदानात राहणार असल्यानं सुरेश जैन काय भूमिका घेतात यावर पुढची गणितं अवलंबून आहेत. दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे जळगाव ग्रामीण. या मतदारसंघात धरणगाव तालुका आणि जळगाव तालुक्यातली कानळदा, असोदा, जळगाव, नाशिराबाद आणि म्हसावद ही महसूल मंडळं यांचा समावेश आहे. धरणगाव तालुक्यातली गावं या मतदारसंघात असल्यानं गुलाबराव पाटील यांचं इथं वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गुलाबराव देवकर हे गुलाबराव पाटील यांच्या विरोधात उभे टाकणार आहेत. 2009 मध्ये गुलाबराव देवकर या मतदारसंघातून विजय मिळवून राज्यमंत्री देखील झाले होते. मात्र नंतरच्या निवडणुकांमध्ये गुलाबराव पाटील यांना मतदारांनी संधी दिली. सुरुवातीला गुलाबराव पाटील राज्यमंत्री झाले, तर आता एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री आहेत.
शिवसेनेचा बालेकिल्ला अशी या मतदारसंघाची ओळख असली तरी ती गुलाबराव पाटील यांच्यामुळे राहिली आहे. काही जुने शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम असून ते गुलाबराव देवकर यांना साथ देतील. मात्र त्यासाठी देवकर यांना कदाचित उबाठाची मशाल हाती घ्यावी लागेल. शिवसेना उबाठाचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, निलेश चौधरी आणि भाजपाचे चंद्रशेखर अत्तरदे हेही नशीब आजमावण्याची शक्यता नाकारता येत नाही. चोपडा मतदारसंघात चोपडा तालुका आणि यावल तालुक्यातल्या किनगाव, साकळी या महसूल मंडळांचा समावेश आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात मोडणारा हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे. तो राखीव होण्याआधी इथे शिवसेनेचे कैलास पाटील आमदार होते. त्यांच्या आधी काँग्रेसचे अरुण गुजराथी तब्बल 35 वर्ष इथले आमदार होते. त्यांनी विविध खात्यांचं मंत्रिपद भूषवलं होतं आणि काही काळ ते विधानसभेचे अध्यक्षही होते. गेल्या 2 निवडणुकांमध्ये आधी प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे तर 2019 मध्ये लताबाई सोनवणे यांचा विजय झाला. आता 2024 पुन्हा प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे हा मतदारसंघ असून त्यांच्याकडे यावेळी उमेदवारांची भाऊ गर्दी झालेली दिसते. स्थानिक इच्छुक असतानाही यावेळी धुळे जिल्हा परिषदेच्या सदस्य ज्योती पावरा यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत हा पक्ष आहे. डॉक्टर चंद्रकांत बारेला, DP साळुंखे हे इच्छुक असून उमेदवारी मिळाली नाही तर ते ऐनवेळी अपक्ष राहून लढण्याची शक्यता दिसते. चौथा विधानसभा मतदारसंघ आहे अमळनेर. या मतदारसंघात अमळनेर तालुका आणि पारोळा तालुक्यातल्या बहादरपूर आणि शेळावे या महसूल मंडळांचा समावेश आहे. या मतदारसंघात कुठल्याही पक्षाची एक हाती सत्ता राहिलेली नाही. 2 वेळा अपक्षांनी देखील आमदारपद उपभोगलं आहे. या मतदारसंघाला यावर्षी मंत्रिपद लाभलं आहे. अनिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून पक्षफुटीनंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणं पसंत केलं आणि त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. 2009 मध्ये अपक्ष साहेबराव पाटील विजयी झाले होते. त्यांनी त्यावेळी शरद पवार यांना साथ दिली. तर 2014 मध्ये अपक्ष शिरीष चौधरी विजयी झाले होते. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देत भाजपाचं सदस्यत्व घेतलं होतं. यावर्षी महायुतीतर्फे मंत्री अनिल पाटील यांना संधी मिळणार असं चित्र असून त्यांच्या विरोधात आघाडीकडे मात्र तगडा उमेदवार नाही. माजी आमदार साहेबराव पाटील इच्छुक होते, मात्र तेही अजित पवार गटात असल्यानं त्यांची अडचण झाली आहे. इथं शिवसेना उबाठा स्पर्धेत नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटातच लढत होण्याची शक्यता आहे. एरंडोल विधानसभा मतदारसंघात एरंडोल तालुका, भडगाव तालुक्यातलं आमर्दे हे महसूल मंडळ, पारोळा तालुक्यातली चोरवड, तामसवाडी, पारोळा ही महसूल मंडळं आणि पारोळा नगरपालिका या क्षेत्रांचा समावेश होतो. इथे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे आमदार पाळीपाळीनं आले आहेत. माजी पालकमंत्री सतीश पाटील 2014 मध्ये इथून विजयी झाले, मात्र 2019 मध्ये चिमणराव पाटील यांनी बाजी मारली. 2009 मध्ये चिमणराव पाटील यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यावेळी या मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली होती. अजित पवार गटानं दंड थोपटल्यामुळे शिंदे सेनेसमोर अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदार चिमणराव पाटील हे पुत्र अमोल यांच्यासाठी उमेदवारी पदरात पाडून घेण्याच्या तयारीत आहेत. डॉक्टर संभाजीराजे पाटील विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचले असून ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. यासोबतच अपक्षांनी देखील चाचपणी सुरू केल्यानं विद्यमान आमदारांना निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. डॉक्टर सतीश पाटील पुन्हा मैदान गाजवण्यासाठी तयार आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी निश्चित आहे. एकंदरीत या मतदारसंघात आघाडी विरुद्ध युती असा सामना असला तरी त्याला अपक्षांमुळे नवीन कंगोरे उद्भवण्याची शक्यता आहे. 6वा विधानसभा मतदारसंघ आहे चाळीसगाव. या मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री M.K. अण्णा पाटील यांनी भाजपाची ताकद उभी केली. 2014 मध्ये उन्मेष पाटील आणि 2019 मध्ये मंगेश चव्हाण यांनी बाजी मारत भाजपाची पकड कायम ठेवली आहे. 2009 मध्ये राष्ट्रवादीकडून राजीव देशमुख विजयी झाले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपानं विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापल्यानं ते नाराज झाले आणि त्यांनी उद्धव सेनेची मशाल हाती घेत भाजपासमोर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला. मात्र उन्मेष पाटील यांच्या 40 गावातच त्यांना कमी मतं मिळाली. उन्मेष पाटील आणि मंगेश चव्हाण आता विधानसभेला आमने सामने उभे टाकणार आहेत. पाचोरा विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघात कुऱ्हाड महसूल मंडळ वगळून पाचोरा तालुका आणि भडगाव तालुक्यातली कोळगाव, भडगाव आणि गोंडगाव ही महसूल मंडळं यांचा समावेश आहे.
दिवंगत R.O. तात्या पाटील यांच्या नेतृत्वात इथं शिवसेनेनं पकड घेतली. 2009मध्ये राष्ट्रवादीचे दिलीप वाघ यांनी विजय मिळवला, मात्र त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेचे किशोर पाटील यांनी दिलीप वाघ यांना पराभूत करून पुन्हा शिवसेनेची पकड घट्ट केली. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर किशोर पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. किशोर पाटील यांनी गद्दारी केली अशी गर्जना करत त्यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरे यांना साथ देऊन भावासमोर आव्हान उभं केलंय. दुसरीकडे 2014मध्ये अपक्ष उमेदवार होते ते भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे हेही निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. गेल्या निवडणुकीत अमोल पाटील यांचा केवळ 2,000 पराभव झाला होता. यावेळी ते भाजपाकडे उमेदवारीसाठी आग्रही आहेत, मात्र युतीत जागा सेनेच्या वाट्याला आल्यानं अमोल शिंदे यांना पुन्हा अपक्ष लढावं लागेल असं दिसतं. उद्धव सेना, शिंदे सेना आणि भाजपाचे बंडखोर अशी लढत इथं होईल. दिलीप वाघ इच्छुक आहेत आणि आघाडीत जागा राष्ट्रवादीला असूनही उद्धव सेनेच्या जोरदार मोर्चेबांधणीमुळे वाघ सध्या शांत आहेत. 8वा विधानसभा मतदारसंघ आहे रावेर. या मतदारसंघात यावल तालुक्यातला यावल, भालोद, फैजपूर ही महसूल मंडळं आणि यावल, फैजपूर ही नगरपालिका, तसंच रावेर तालुक्यातली रावेर, खिरोदा, खानापूर ही महसूल मंडळं आणि रावेर नगरपालिका या क्षेत्रांचा समावेश आहे. हा आदिवासी बहुल मतदारसंघ असून इथं काँग्रेसचं वर्चस्व आहे. 2009मध्ये शिरीष चौधरी यांना काँग्रेसनं उमेदवारी नाकारली होती. त्यांनी अपक्ष लढत विजय संपादन केला होता. 2014मध्ये मोदी लाटेत भाजपाचे हरिभाऊ जावळे विजयी झाले होते. काँग्रेसनं 2009ची चूक सुधारत 2019मध्ये शिरीष चौधरी यांना उमेदवार देत हा मतदारसंघ भाजपाच्या हातून खेचून आणला. यावेळी चौधरी यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली असून त्यांच्या जागी काँग्रेस त्यांचे सुपुत्र धनंजय यांना उमेदवारी देणार आहे. भाजपातर्फे इच्छुकांची संख्या जास्त असून भाजपा इथं धक्कातंत्र राबवण्याची शक्यता आहे. प्रहार जनशक्तीतर्फे भुसावळचे अनिल चौधरी यांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. गेल्यावेळीही त्यांनी इथं मोठी मतं घेतली होती. भुसावळ विधानसभा मतदारसंघ. रावेर लोकसभा मतदारसंघात मोडणारा हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. 2009 पासून 3 वेळा संजय सावकारे इथलं प्रतिनिधित्व करतायत. 2009मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विजयी होत राज्यमंत्री देखील झाले. 2014मध्ये मोदी लाटेत त्यांनी भाजपात प्रवेश केला, सलग 2दा उमेदवारी मिळवली आणि विजयही मिळवला. सध्या महाविकास आघाडीकडे तगडा उमेदवार नसल्यानं इथं भाजपा बिनधास्त आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांची भुसावळ शहरावर पकड असली तरी त्यांच्याकडे टक्कर देईल असा अनुसूचित जातीचा उमेदवार दिसत नाही. यावेळी सावकारे यांच्या विरोधात डॉक्टर राजेश मानवतकर हे उमेदवार म्हणून उभे ठाकणार आहेत. 10वा विधानसभा मतदारसंघ आहे जामनेर. या मतदारसंघात जामनेर तालुका आणि पाचोरा तालुक्यातल्या कुऱ्हाड महसूल मंडळाचा समावेश आहे. या मतदारसंघावर भाजपाचा वर्चस्व आहे. मंत्री गिरीश महाजन हे इथून विजयी झालेले आहेत. गेल्या 6 निवडणुकांमध्ये ते निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून उभे टाकणारे संजय गरुड आता भाजपावासी झाल्यामुळे महाजन बिनधास्त होते. मात्र शरद पवार यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे यांना पक्षात आणून उमेदवार म्हणून घोषित केल्यानं संकटमोचक अशी उपाधी प्राप्त केलेल्या गिरीश महाजन यांच्यासमोरच संकट उभं टाकलं आहे. या मतदारसंघात मराठा समाजाची ताकद मोठी असून ती दिलीप खोडपे यांच्या मागे उभी राहिली तर महाजनांसाठी ते धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे महाजन यांचं राजकीय कौशल्य यावेळी पणाला लागणार आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ. मुक्ताईनगर, बोदवड तालुका, रावेर तालुक्यातली खिरडी, सावदा ही महसूल मंडळं आणि सावदा नगरपालिका या क्षेत्रांचा मिळून हा विधानसभा मतदारसंघ बनतो. भाजपाचे तत्कालीन ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचं या मतदारसंघावर वर्चस्व आहे. विविध खात्यांचं मंत्रिपद सांभाळणारे खडसे यांनी मतदारसंघात भाजपाचं बळ वाढवलं. मात्र 2014मध्ये भाजपा सरकारच्या काळात त्यांचे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याशी खटके उडाल्यानं ते बाजूला पडले. 2019मध्ये भाजपाने खडसे यांना तिकीट नाकारलं. त्यांच्याऐवजी त्यांच्या मुलीला ॲडव्होकेट रोहिणी खडसे खेवलकर यांना उमेदवारी दिली.
तत्कालीन जिल्हा शिवसेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदाचा राजीनामा देत बंड पुकारलं आणि अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. त्यांना मराठा समाजाचा आणि शरद पवार, गिरीश महाजन यांचा छुपा पाठिंबा मिळाला. राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांनी माघार घेतली. त्याचवेळी चंद्रकांत पाटील यांचा विजय निश्चित झाला, ते निवडून आले. आमदार चंद्रकांत पाटील हे सध्या शिंदे सेनेचे समर्थक आहेत. यावर्षी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ॲडव्होकेट रोहिणी खडसे या उमेदवार असतील. भाजपाचा हा मतदारसंघ असून तो शिंदे सेनेला सोडायला भाजपानं नकार दिलाय. भाजपातर्फे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर निवडणूक लढवण्यास इच्छुक असून हा मतदारसंघ भाजपाला मिळेल हे जवळपास निश्चित झालंय. विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना मात्र यावेळी भाजपाचा प्रचार करावा लागेल असं चित्र आहे. जळगाव जिल्ह्यातल्या निवडणूक तयारीविषयी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं. जळगावचे जिल्हा प्रशासन त्याच्यामध्ये सर्व विभाग आपण सर्व लोकांनी परिपूर्ण तयारी केलेली आहे. अधिकाऱ्यांची नेमणूक पासून सगळे कर्मचारीचे प्रशिक्षण पर्यंत सगळे बाबीची आपण तयारी केलेली आहे. सगळे जो साहित्य निवडणूक प्रक्रियेमध्ये लागणार ते आपण एकत्र करून घेतलेलं आहे. निवडणूक प्रक्रिया अचूकपणे आणि व्यवस्थितपणे या ठिकाणी पार पडावा याच्यासाठी जळगावचे जिल्हा प्रशासन आणि सर्व विभाग एकत्रितपणे प्रयत्न करणार आहे. आपण सर्व लोकांनी मतदानचा जो आपला अधिकार आहे ते नक्की वाजवावा. आपलं नाव मतदार यादीमध्ये कुठे आहे त्या शोधण्यासाठी electoralsearch.eca.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपण कृपा करून आपलं नाव या ठिकाणी शोधून घ्यावं आणि यदि आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर वोटर हेल्प डेस्क या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. या निवडणुका सुरळीत पार पडाव्यात या दृष्टीनं कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. याबाबत जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगितलं. पोलिसांतर्फे जे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आहे आम्ही प्रतिबंधक कारवाईचं पूर्ण नियोजन केलेलं आहे. म्हणजे 107 जुने सीआरपीसी आता नवीन 126 प्रमाणे जवळपास 3000 लोकांचा आम्ही बॉन्ड घेणार आहे आणि 110 म्हणजे आता 129 BNSS नुसार म्हणजे जवळपास 450 लोकांचं आम्ही बॉन्ड घेणार आहे आणि त्याचबरोबर 8 लोकांचं एमपीडी या कारवाईचं नियोजन केलं आणि त्याचबरोबर 55 लोकांचा तडीपारीचा प्रस्ताव देखील आम्ही पुढे केलेला आहे. आणि त्याच्यासोबत डिस्ट्रिक्ट मध्य प्रदेशमध्ये 3 जिल्ह्यासोबत बॉर्डर्स आहेत. सर्व डिस्ट्रिक्ट बॉर्डर्स मध्ये जे रोड्स आहेत तिथं 6 ठिकाणी आपल्याला इंटरस्टेट बॉर्डर्स मध्ये आपला चेक नाका लागणार आहे आणि त्याच्यासोबत 9 रोड्स तिथे दुसरा जिल्ह्याचा बॉर्डर्स आहे तिथे देखील आपला चेक नाका आजपासूनच सुरू होणार आहे. त्याच्यासोबत प्रत्येक विधानसभा कॉन्स्टिट्युन्सीमध्ये FST आणि SST 3 टीम्स 24 तास राहील आणि SST जे रोड्स इंटरनल रोड्स आहेत सर्व रोड्स आम्ही इंटरनल रोड्स आम्ही कव्हर करणार आहे आणि प्रत्येक गाडी आम्ही चेक करायचं म्हणजे जेणेकरून जे इंड्युसमेंट्स असतील म्हणजे फ्रीवीज असो किंवा पैशाचं वाटप की कोणत्याही प्रकारचं आपल्या इलेक्शन मध्ये होणार नाही त्याच्यासाठी आम्ही सर्वत्र प्रयत्न करणार आहे. आम्ही बाहेरच्या बंदोबस्त काय मागण्यात आलेला आहे. 3 CAPF म्हणजे ITBP फोर्स 3 कंपन्या आपल्यासाठी ऑर्डर आदेशित झालेला आहे. श्रोतेहो, आपला आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्टवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर, समन्वय जीवन भावसार, निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे आणि स्मिता दळवी, संपादन आणि निवेदन सुनील कांबळे आणि गौरी देशमुख.